लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीनं अतोनात नुकसान केलेलं आहे। मात्र आता पेरणीचा खरीप हंगाम देखील जो आहे तो येऊन ठेपलेला आहे। मात्र अशा स्थितीमध्ये देखील सरकारकडून अतिवृष्टीची असेल किंवा पीक विम्याची मदत जी आहे ती शेतकऱ्यांना मिळालेली नाही। हीच अवस्था पुढे देखील होऊ नये याची चिंता जी आहे ती शेतकऱ्यांना सतावते आहे आणि यामुळे शेतकऱ्यांसोबत आता शिवसेना देखील जी आहे ती या विषयाला घेऊन आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। शिवसेनेचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार मला सांगा, शेतकऱ्यांना गेल्या वेळेला देखील पीक विमा मिळालेला नाही आणि अतिवृष्टी लातूरच्या 60 मंडळांमध्ये देखील झाली होती। मात्र 4च मंडळांना अतिवृष्टी असेल किंवा पीक विम्याची जी मदत आहे ती झाली आहे। लाखो शेतकरी जे आहेत ते वंचित राहिलेले आहेत आणि यावर्षी काय स्थिती आहे? गेल्या 2025ला सुरुवातीला पण पाऊस पडला नाही, पडला त्या अवकाळी अतिवृष्टी पडला, दोन्ही ह्याच्यामध्ये नुकसान झालं। त्याचा 1 रुपयासुद्धा आता कुठल्या शेतकऱ्याला मिळाला नाही आणि 2026ला आता बघताय तर अजून अद्याप 1% पेरणी आपल्या जिल्ह्यात झाली नाही। जर अतिवृष्टी होऊन एवढं नुकसान होऊन जर पीक विमा मिळत नसेल तर मग भरायचं कशासाठी? ज्यावेळेस आम्ही माहिती घेतली त्यावेळेस मग हे काय गेले जर सातत्यानं 3-4 वर्ष जर बघितलं आपण, ह्या काही प्रायव्हेट विमा कंपन्या जोपासून आल्यात तेव्हापासून बोगस आणि लबाड कारभार चालू आहे। खोटी माहिती देणे, वरी पीक कापणी प्रयोगाची 10-15 किलो आहे असं म्हणून सांगणे, टेक्नॉलॉजी बेस काहीतरी सांगणे आणि ट्रिगर बंद केले। अगोदर शेतकरी म्हणायचं की बाबा पोस्ट हार्वेस्टचा ट्रिगर आहे, MSCचा 21 दिवस पाऊस नाही पडला तर, आता सगळं त्यांनी टेक्नॉलॉजी बेस केलं। आमचं म्हणणं आहे की बा सगळे ट्रिगर वापस चालू करा, वन्य जे प्राण्यापासून नुकसान आहे त्यालासुद्धा विमा मिळतो। तर हे सगळे ट्रिगर बंद केले आणि या 2026ला परत ह्याच काही कंपन्याचा घाट चालू आहे की प्रायव्हेट कंपनीला लातूर जिल्हा, गेल्या वर्षी जर बघितलं तुम्ही 36 जिल्ह्यापैकी 33 जिल्ह्याला EIC नावाची शासकीय विमा कंपनी होती, सगळ्या जिल्ह्यांना पीक विमा दिला। लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्याला प्रायव्हेट विमा कंपनी होत्या, तिथंच पीक विमा मिळाला नाही। म्हणजे अतिवृष्टी ज्या भागामध्ये झाली तिथे मुख्यमंत्र्यांनी स्वतः पाहणी केलेली होती, प्रशासन तिथे मुख्यमंत्र्यांना घेऊन गेलेलं होतं। उजनी असेल किंवा औरंगाबाद शाजनी असेल, तिथल्या देखील शेतकऱ्यांना मदत जी आहे ती अद्याप मिळालेली नाही। त्यामुळे शेतकरी कुठेतरी चिंतेत आहेत। आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्या। मला सांगा, कुठून आलात तुम्ही? रेणापूर तालुका बिटरगावमधून आलो। काय परिस्थिती आहे तिथल्या शेतकऱ्यांची? पीक विमा आणि अतिवृष्टीचं नुकसान भरपाई जी आहे ती काही मिळाली आहे का? अतिवृष्टीचं आत्तापर्यंत काही भेटलेलं नाही, विमा भेटलेला नाही आणि आत्ता विमा भेटल्याशिवाय शेतकरी पेरणीच करू शकत नाही। कारण का तर बॅग 30 किलोचे बॅगला 7-8 हजार रुपये लागतात आणि ते बॅग घेऊ शकत नाही। सोयाबीन खताचे दुप्पट भाव झाले आणि सोयाबीनचे 5,200 खरेदी केली। आणखी काही शेतकरी आहेत आपल्यासोबत। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलेलं आहे की लातूर जिल्ह्याला 1200 कोटी रुपयांची मदत जी आहे ती शेतकऱ्यांना केलेली आहे। ही मदत जी आहे ती कागदावर दिसते आहे, कारण शेतकऱ्यांपर्यंत काही पोहोचलेलं नाही। मला सांगा, कुठून आलात तुम्ही? रेणापूर तालुका बिटरगाव। काय मिळाले शेतकऱ्यांना पैसे अतिवृष्टीचे किंवा पीक विम्याचे? काहीच मिळालं नाही तिकडं आमच्याकडं। पीक विमा नाही, काही नाही, अतिवृष्टी नाही, काही नाही, काही। सरकार तर सांगते पैसे पाठवलेत, मिळाले का? पोहोचलेच नाहीत आम्हाला। मिळाल्यास कसं म्हणताल आम्ही? कर्जमाफीची आता तयारी करते सरकार, कर्जमाफी सुद्धा सरसकट दिली गेली पाहिजे। हां, सरसकट दिली पाहिजे। ही स्थिती आहे लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची। शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा असेल किंवा पीक विम्याचे पैसे जे आहेत ते मिळालेले नाहीत, त्यामुळे शेतकरी जे आहेत ते पेरणीच्या या प्रसंगी देखील चिंतेमध्ये असले आपल्याला पाहायला मिळतात। महेंद्र जोंधळे, TVNine मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।